नमस्कार मंडळी, आज आपण ठेचाचे 5 प्रकार पाहणार आहोत. आपण नेहमी हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा कच्च्या टोमॅटोचा ठेचा पाहत आलेलो आहोत. आज हे ठेचाचे 5 प्रकार अतिशय युनिक आहेत, करायला सोपे आहेत आणि आपल्या जेवणाची लज्जत वाढवणारे आहेत. सध्या उन्हाळा चालू आहे, भूक मंदावलेली असते आणि रोजचं जेवण खाण्याची इच्छा नसते. त्यावेळी ना असे ठेचाचे वेगवेगळे प्रकार जर आपण करून ठेवले तर आपल्या जेवणाची लज्जत वाढणार आहे, 4 घास जास्त जाणार आहेत आणि हे करायला देखील सोपे आहेत बरं का. चला तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सुरुवातीला भेंडीचा ठेचा करणार आहोत. भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची आणि घेताना भेंडी की नाही ह्या पद्धतीने मागचा भाग कट करून पाहायचा बोटाने, म्हणजे ती ताजी आहे की नाही, आणि जमेल तेवढी कोवळी घ्यायची आणि स्वच्छ पुसल्यानंतर पुढचा भाग काढून घ्यायचा. जे पुढचं देठाचा भाग असतो तो काढून घ्यायचा सगळा आणि भेंडी खलबत्त्यामध्ये घालून घ्यायची आणि खलबत्त्याचा जो बत्ता असतो की नाही त्याने थोडी थोडीशी अशी त्याला कुटून घ्यायची. म्हणजे आपण मिरचीला जसं कुटतो ना त्या पद्धतीनं कुटायचं, म्हणजे सावकाश कुटायचं, नाही तर जास्त भरकरून कुटलं ना तर ती अशी चिकट होईल. ह्या पद्धतीने सावकाश कुटायची जेणेकरून ती ठेचली जावी आणि त्याचे भाग सेपरेट व्हावेत. ह्या पद्धतीनं पहा तुम्ही. आणि अगदी हलक्या हाताने ठेचायची बरं का आपल्याला भेंडी. आणि सगळी भेंडी ठेचून आपण एका प्लेटमध्ये काढणार आहोत. मी इथे दाखवलेलं आहे कशी भेंडी ठेचायची. आपल्याला भेंडीचे भाग सेपरेट नाही करायचे पूर्णपणे, ते दुखावले गेले पाहिजेत आणि ते दिसले पाहिजेत, म्हणजे जो आपण मसाला वापरणार आहोत किंवा फोडणी वापरणार आहोत ती आतपर्यंत जावी म्हणून. आणि खरंच ठेचल्यामुळे चव वेगळी आली बरं का. जशी चिरण्यानी चव येते ना तशी ठेचल्याने आली नाही, अगदी वेगळी चव आली, छान चव आली. आणि छान सगळी भेंडी ठेचून घेतली आपण आणि एका प्लेटमध्ये काढून घेतली. आता आपण पॅनवरती तेल गरम करायला ठेवणार आहोत आणि त्यामध्ये सुरुवातीला आपण भेंडी भाजून घेणार आहोत, म्हणजे छान चव येते बरं का सुरुवातीला भाजून घेतल्यामुळे. आणि मंद आचेवर भाजायची आहे, जास्त गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आहे, नाहीतर लगेच करपली जाते. त्यातलं जे बी बाहेर आलेलं आहे या पद्धतीनं छान असं मऊसूत होईपर्यंत आपल्याला भेंडी भाजायची. नंतर मधोमध थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये घालायचा ठेचलेला लसूण. आणि लसूण आपण इथे मिक्सरला बारीक केलेलं नाही किंवा चिरलेलं नाही, ठेचूनच घेतला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. लसूण घातल्यानंतर आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडंसं जिरे पावडर आणि लाल तिखट घातलं. आता तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही चाट मसाला किंवा धणे पावडर देखील घालू शकता, पण मी थोडेसे मसाले कमी घातलेले आहेत, सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे. आणि जे मसाले घातले ते छान असे मिक्स करून घ्यायचे आणि भेंडी प्रेस करत करत त्याच्यामध्ये आतपर्यंत जातील असे भेंडीला लागतील ह्या पद्धतीने आपण छान परतून घेणार आहोत. नंतर हिरवीगार कोथिंबीर घातली, झाला आपला भेंडीचा झटपट असाच ठेचा तयार. आता तुम्ही याला भाजी नाही म्हणू शकत, आपण भेंडी ठेचलेली होती म्हणून हा भेंडीचा ठेचा. चला बघू पुढचा ठेचा. इथे मी गवारीची शेंग घेतलेली आहे 125 ग्रॅम, स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली. इथे आपण देठं काढलेली नाही आहेत आणि खलबत्त्यामध्ये घालून घेतली आणि ह्या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला सगळी शेंग कुटून घ्यायची आहे. जास्त जोर लावून म्हणजे कुटायची नाही आहे बरं का, म्हणजे जेणेकरून त्याचा पूर्णच गर रिकामा होईल. ह्या पद्धतीने हलक्या हाताने आपण कुटून घेतलेली आहे. आपण ठेचा करतोय त्यामुळे शेंग ह्या पद्धतीने कुटलेली आहे. पॅनवरती तेल घातलं, जिरेची छान फोडणी केली, हिंग घातलं जरासं आणि घातल्यानंतर गवारीची शेंग जी आपण ठेचून घेतली होती छान मस्त भाजून घ्यायची आहे. भाजताना देखील खमंग वास येतो कारण आपण ठेचलेली आहे गवारीची शेंग. मधोमध थोडंसं तेल घालून घेतलं आणि ठेचलेला लसूण घातला. लसूण छान लाल होईपर्यंत शेंगेसोबत परतला, चवीनुसार मीठ घातलं. आता तुम्हाला जर इथे चाट मसाला, जिरे धणे पावडर घालायचे असेल काही हरकत नाही, छान लागेल. पण उन्हाळा दिवस असल्यामुळे मी कमीत कमी मसाल्यांचा वापर करून सगळे ठेचांचे प्रकार केलेले आहेत. छान लसणासोबत गवारीची शेंग भाजल्यानंतर त्याच्यामध्ये घातली थोडीशी हळद आणि हिरवीगार कोथिंबीर घातली, छान परतून घेतलं. झाला आपला गवारीच्या शेंगेचा ठेचा तयार. बघूया आता पुढचा ठेचा. तर पुढचा ठेचा आहे हिरव्या मिरचीचा. हिरव्या मिरचीशिवाय ठेचाचे प्रकार अपूर्ण आहेत. गावरान हिरवी मिरची घेतली, देठं न काढता ह्या पद्धतीनं ठेचून घेतली आणि पॅनवरती तेल घातलं, ठेचलेला लसूण घालून घेतला
आणि नंतर त्यामध्ये घातली हिरवीगार अशी कोथिंबीर. आता कोथिंबीर वरून पण घातली तरी चव छान येते बरं का, पण थोडंसं तेलात घातले ना आणखीन चव छान येते. मग कोथिंबीर थोडीशी परतली की त्यामध्ये ठेचलेली हिरवी मिरची घालून घेतली. छान परतलं. चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. हा ठेचा म्हणजे किंवा ही हिरवी मिरची ह्या पद्धतीने घरोघरी बनते, पण म्हटलं आपण ठेच्याचे प्रकार करतोय, मग हा पण प्रकार ॲड करावा म्हणून आपण केलेला आहे हिरव्या मिरचीचा ठेचा. चवीनुसार मीठ घातलं. छान त्यामध्ये मीठ जाईल ह्या पद्धतीने प्रेस करत करत परतून घेतलं. झाला आपला साधा सोपा असा हिरव्या मिरचीचा प्रकार तयार. ज्वारीची भाकरी, चपाती ह्याच्यासोबत एकदम भन्नाट लागतो हा ठेचा. तर ना अगदी दुसऱ्या दिवशीसुद्धा खूप छान लागतो. त्यामुळे ना नक्की करून बघा. चला बघूया पुढचा ठेचाचा प्रकार कोणता आहे तो. इथे आपण जाडसर असा लसूण घेतलेला आहे, मोठ्या मोठ्या कुड्या बघून, आणि लसूण त्याच्या पाचोळ्यासहित आपण ठेचून घेतलेल्या आहे. त्यातल्या काड्या फक्त बाजूला काढल्या, पाचोळा वेगळा केला नाही. म्हणजे आपण लसूण सोलतो तसा सोलला नाही, व्यवस्थित आहे तसाच लसूण ठेचून घेतला. जास्त ठेचायचा देखील नाही, फक्त दुखवून घ्यायचा. पॅनवरती तेल गरम केलं, त्यामध्ये घातली जिरे आणि हिंगाची छान फोडणी आणि त्यामध्ये ठेचलेला लसूण घातला. लसूण मंद आचेवर छान परतायचा आहे. इथं गॅसची फ्लेम आपण मोठी करायची नाही. जर गॅसची फ्लेम मोठी असेल तर लसणाचा रंग बदलून तो थोडासा काळपट होऊ शकतो आणि चव देखील बदल लागू शकते. त्यामुळे मंद गॅसवर छान लसूण खमंग लाल असा होईपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर त्यामध्ये घातलं मी लाल तिखट, थोडीशी धणे पावडर, चवीनुसार मीठ. तुम्हाला इथे जर आमचूर पावडर आणि चाट मसाला हवा असेल घातला तरी छान लागेल, पण मी घातला नाही आहे. लसूण छान प्रेस करत करतच आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे आणि गॅस बंद केल्यावर देखील पॅनवरती तसाच ठेवायचा, म्हणजे कडक झाल्यानंतर पण चव वेगळी लागते. झाला आपला लसणाचा ठेचा तयार. आता बघू पुढचा ठेचा. पुढचा ठेचा आहे अतिशय असा लज्जतदार, जो आहे कैरीचा ठेचा. आणि सध्या सगळीकडे कैऱ्या उपलब्ध झालेल्या आहेत, त्यामुळे हा कैरीचा ठेचा केल्याशिवाय आपला एपिसोड पूर्णच होऊ शकणार नाही. म्हणून आपण घेतलेला आहे कैरीचा ठेचा करण्यासाठी. तर इथे गावरान कैरी स्वच्छ धुवून घेतली. त्याचा जो चीक असतो तो व्यवस्थित धुतला आणि ह्या पद्धतीने जाडसर असं आपल्याला तुकडे करून घ्यायचेत. सगळा गाभा आला पाहिजे त्या तुकड्यांमध्ये, ह्या पद्धतीने तुकडे करायचेत. कोळीचा गर जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा, असे जाडसर तुकडे करायचे. खलबत्त्यामध्ये जिरे, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट, सेंदव मीठ घातलं आणि जाडसर ह्या पद्धतीची भरड करून घ्यायची. जास्त बारीक करायचं नाही आपल्याला. आणि ते थोडंसं जिरं आहे ना, त्याची चव छान आली पाहिजे. त्या केलेल्या मसाल्यावरती ह्या पद्धतीने कैरीच्या फोडी अशा पालत्या घालायच्या आणि ठेचून घ्यायच्या. आणि खलबत्त्यामध्ये ठेचल्यामुळं चव अप्रतिम येते. आणि आपला जो मसाला आहे तो पण जाडसर ठेवल्यामुळे तो पण थोडासा दाताखाली असा क्रश होतो. त्यामुळे हा आगळा वेगळा कैरीचा ठेचा लज्जतदार असा नक्की करून बघा. तर असे आपले ठेचाचे 5 प्रकार नक्की करून बघा. तुमच्या जेवणाची लज्जत वाढल्याशिवाय राहणार नाही आहे. तुम्ही स्नॅक्स म्हणून देखील वापरू शकता बरं का. आणि तुम्हाला कोणता ठेचाचा प्रकार आवडला हे पण मला कमेंट करा. असेच आपले वेगवेगळे नवीन नवीन रेसिपीज आपल्या चॅनलवर येत असतात, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेजारची बेल घंटा देखील क्लिक करा, म्हणजे नवीन एपिसोड अपलोड झालेला तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला आता आपण परत भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांची मनापासून कृतज्ञता आणि मनापासून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.